लोकांच्या चेहऱ्यावरती आम्ही आल्यानंतर जो आनंद पाहायला मिळतो तो खूप मोठा आहे. म्हणजे आम्ही आल्यानंतर त्यांनी केलेलं आमचं उत्स्फूर्तपणे स्वागत ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या एका स्वागतामुळे अशी खात्री येते का ही सगळी लोक आमचे चाहते झालेले असून ते आम्हाला पूर्णपणे भरभरून मतदान करणार आहेत, ही खात्री आम्हाला आलेली आहे. आणि ह्या लोकांच्या बरोबर बोलल्यानंतर यांच्या काही व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खरं तर ही व्यथा म्हणजे काय, ह्या इथे असलेला सगळा मोठा शेतकरी वर्ग, ह्या शेतकऱ्यांचे दुःख काय तर यांना आजपर्यंत पाणी आलेलं नाही. म्हणजे यांच्यासाठी फक्त पाणी आणण्यासाठी आम्हाला फार मोठं काम करावं लागणार आहे. आणि आम्ही त्यांना आश्वासित केले, आल्यानंतर आम्ही हे काम तुमच्यासाठी नक्की करू, कारण येणाऱ्या काही वर्षामध्ये इथं पाण्याची गंगा वाहिली जाईल हीच मी तुम्हाला आश्वासन देऊ शेतकऱ्यांना. त्याचबरोबर आपल्या सोबत कल्याण पटक काय सांगाल मतदारांना या ठिकाणी काय आवाहन करा? मतदारांना अशा पद्धतीचं अहवाल करीन की आतापर्यंत 40 वर्ष आपण ज्यांच्या पाठीशी राहिलात, तुमचे ज्या मूलभूत गरजा असतात, रस्ते, पाणी, वीज ह्या सुटलेल्या दिसत नाहीयेत. आम्ही आता फिरताना पाहतोय, सगळी सर्वत्र सांगितलं जातोय की आंबेगाव तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. पण आम्ही रस्त्याने फिरताना पाहतोय इतर रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. शेतीकडे जाणारे रस्ते तर फार दुरावस्था आहेत, अत्यंत खडतर रस्ते. आणि रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधा जर आपण 40-50 वर्षात देऊ शकले नाही तर मग काय विकास झाला, असा माझा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. मतदारांक गेल्यानंतर मतदारांमध्ये प्रचंड पहिल्या ज्या लोकांबद्दल प्रचंड नाराजी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालेली आहे. आणि बऱ्याच ठिकाणी आमचं औक्षण करून स्वागत देखील करण्यात आलं. माता भगिनी औक्षण करायचं अशा पद्धतीने या ठिकाणी उमेदवारांचं स्वागत होतं. तसं पाहायला गेलं तर घराघरामधून औक्षण करताना या ठिकाणी महिला दिसत आहेत. पाहायला गेलं तर विजय भाऊ असा आशीर्वाद देताना आपल्याला सर्वांना दिसत आहे. माझं नम्रपणे आव्हान आहे की तुम्ही जर प्रशांत भाऊ अभंग यांच्या तुतारी चिन्हासमोरील बटन दाबून आणि मी स्वतः कल्याण हिंगे माझ्या धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून जर तुम्ही आम्हाला दोघांना विजयी केलं तर सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी संपूर्णपणे पुढील 5 वर्ष आम्ही काम करणार आहोत. शेतकऱ्यांच्या समोर जे अंधकारमय आतापर्यंत जे आयुष्य आहे त्यांना नक्कीच त्याच्याबद्दल त्यांच्या जीवनामध्ये उजाला आणण्याचं काम आम्ही आमच्या पुढील आयुष्यामध्ये करू. आमच्या माध्यमातून निश्चितपणे त्यांच्यासाठी चांगलंच काम केलं जाईल, कारण आम्ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील लोक आहेत. सर्वांच्या आम्हाला व्यथा वेदना सर्वांच्या माहिती आहेत आम्हाला, त्यामुळे आम्ही निश्चित त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारे काम करू. नक्कीच अशा पद्धतीने या दोन्ही उमेदवारांचं म्हणणं आहे. आज आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे काही कार्यकर्ते आहेत, विशाल हिंगे आहेत आपल्यासोबत. विशाल भाऊ, बऱ्याच वेळा सोशल मीडियावरती असं बोललं जाते कुठेतरी तुमची निराशा झाली, तुम्हाला तिकीट भेटलं नाही, त्याच्यामुळे कुठेतरी नाराजी असं एक प्रकारे पसरवलं जाते, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? याबद्दल ही संपूर्ण चुकीची माहिती आहे. मी कुठल्या प्रकारे नाराज नाही. मी आज प्रशांत भाऊ आणि कल्याण हिंगे यांच्या पाठीमागच आहे आणि गेले 2 दिवस अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या मागे थांबून प्रचाराचे काम जोरदार चालू आहे. कशा पद्धतीने त्यांना विजयापर्यंत पोहोचवण्याची तयारी चालू आहे तुमची, काय सांगा? 100% आम्ही हा विजय मिळवणारच आहे. आणि आज या ठिकाणी पारगावमध्ये फिरल्याच्या नंतर आम्हाला नक्कीच याची विजयाची खात्री झाली आहे का संपूर्ण पारगाव आमच्या पाठीशी नक्कीच उभं राहणार आहे. ठीक आहे, ते झालं. पण खाली अवसरी असेल त्या भागामध्ये काय परिस्थिती आणि कशा पद्धतीने रणनीती असेल? 100% अवसरी आणि दोन्ही अवसरी गावडेवाडी असेल या ठिकाणी सुद्धा आम्ही एकदम चांगल्या प्रकारचाच प्रचार करून जास्तीत जास्त मतं आम्हाला कशी मिळवता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. नक्कीच. त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जे नेते आहेत शरद शिंदे तेही आपल्यासोबत आहेत. तुम्ही आज प्रचारात उतरला, घरोघरी जात आहेत उमेदवारासाठी मतासाठी. कशा पद्धतीने तुम्ही आता ह्या प्रचारात उतरला, तुमचं नियोजन कसं असणार? प्रत्येक घरामध्ये जाणं, प्रत्येक घरामध्ये जाऊन वयस्कर लोकांच्या वाडवडिलांच्या पाया पडणं आणि त्यांचा मनापासून आशीर्वाद घेणं, अशा पद्धतीच्या कामाचं नियोजन आपण उमेदवारांचं केलेलं आहे. आणि उमेदवार हे गरीब घरातून आलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं दुसऱ्या उमेदवारांचा प्रचार केला जातो, गवगावा केला जातो, त्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य घरातून कुटुंबातून आलेले उमेदवार म्हणजे प्रशांत भाऊ असतील तर कल्याण भाऊ असतील, हे अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून वर आलेले उमेदवार आहेत आणि अशा उमेदवारांना कष्टातून पुढे आलेले उमेदवार आहेत. आणि एक असं वातावरण केलं जाते की सर्वसामान्य कुटुंबातील लोकांनी निवडणूक लढवू नये काय, माझा हा प्रश्न पहिला असा सवाल. आणि असे उमेदवार आज लोकांपुढे गेल्यानंतर हे नवीन चेहरे जेव्हा लोकांना दिसतात तेव्हा लोक अत्यंत आनंदी होतात आणि त्यांना आपल्या घरातली माणसं, आपल्या घरातला भाऊ
आपला दादा अशा पद्धतीने लोक आपल्या या उमेदवारांचं स्वागत करतात, महिला औक्षण करतात आणि खूप चांगला असा प्रतिसाद, उत्साह मतदारांमध्ये नेहमीपेक्षा म्हणजे ज्या निवडणूक होतात त्यांच्यापेक्षा नवीन चेहरे समोर आल्यामुळे मतदार खूप खुश आहेत आणि बदलाचं वारं आणि एक चीड लोकांच्या मनामध्ये जी आहे ती मतदानाच्या माध्यमातून ती पूर्ण करणार आहेत अशा पद्धतीचं वातावरण मतदारसंघामध्ये आहे. चीड कुणाबद्दल? जी आज लोकांना म्हणजे जे पाहिजे त्या गोष्टी लोकांना मिळत नाहीत. अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टीच्या प्राधान्याने मिळायला पाहिजेत. आज आम्ही आता फिरताना पाहिलं कुठे लोकांना निवारा व्यवस्थित नाही, काही लोकांच्या अंगावर कपडे व्यवस्थित नाही, म्हणजे जेणेकरून त्यांचा जो काही रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीची रोजगार निर्मिती आपल्या तालुक्यामध्ये बिलकुल झालेली नाही. आणि हा नुसता गावगाव केला जातो की आम्ही अमुक विकास केला, तमुक विकास केला, परंतु जे बोलतायत त्यांनी तरी स्वतःच्या माध्यमातून काय विकास केला, निव्वळ एका व्यक्तीचं नाव सांगण्यापेक्षा तुम्ही कधी कधी स्वतः काय केलंय, जे प्रचार करतायत त्या प्रचारकांनी सांगावं की आम्ही जनतेसाठी अमुक अमुक केले म्हणून. त्यांच्या नेत्यांनी काय केलं हे न सांगता त्यांनी स्वतः काय केलं, समाजासाठी काय योगदान केलं, काय कॉन्ट्रिब्युशन. आज प्रशांत भाऊ सारखे उमेदवार आहेत, एक तरुण आहेत, युवा उद्योजक आहेत. आज त्यांच्या माध्यमातून अवसर खुर्दमध्ये एक शाळा, लोकांना आव्हान काय करा? लोकांना फक्त मला माझं एवढंच आव्हान आहे, एक हरहुन्नरी उमदं व्यक्तिमत्व आज उमेदवारीच्या माध्यमातून समाजापुढे आलेलं आहे आणि अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये कधीही घडली नव्हती. म्हणून आज प्रशांत भाऊ असतील किंवा कल्याण भाऊ असतील हे तरुण तडफदार युवक आज जोमाने आणि किती काय केलं, जो माणूस जोमाने तरुण आहे, तडफदार, तोच समाजाचा विकास करू शकतो. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. नक्कीच. बघा, आम्ही पहिल्यापासून त्या ठिकाणी सांगितलेले की ह्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी घड्याळाच्या विरोधामध्ये या आंबेगाव तालुक्याच्या मतदारांमध्ये प्रचंड असा असंतोष, रोष त्या ठिकाणी. गेली 40 वर्षे एकाच कुटुंबामध्ये एकाच पक्षाकडे या ठिकाणी सत्ता राहिली आणि त्या सत्तेचा वापर खरं तर ज्या पद्धतीने सर्वसामान्यांसाठी व्हायला पाहिजे होता तो होताना दिसत नाही. मी पाठीमागची तुमची विधानसभेची इलेक्शन जर पाहिली असेल तर 40, 50, 60 हजाराचं लीड त्यांचं 1500 त्या ठिकाणी आलं आणि तिथंच खऱ्या अर्थानं त्यांच्या सत्तेला सुरुंग लागलेलं आहे. आणि ह्या उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आमचे तीनही म्हणजे आम्ही खरं तर विचार हा केला होता की कुठल्याही पद्धतीची संधी त्या ठिकाणी यावेळेला सुटता कामा नये, म्हणून आमच्या मताची विभागणी होऊ नये म्हणून आम्ही तीनही पक्ष त्या ठिकाणी, मग आमची दोन्ही शिवसेना असतील किंवा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष असेल, सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी ही लढत देण्याचं ठरवलं, जेणेकरून एक मूड तयार होईल आणि त्या ठिकाणी जोरदार धक्का त्यांना देता येईल. आणि आम्हाला खात्री आहे की आमच्या 5ही जिल्हा परिषद आणि 10ही पंचायत समिती ह्या वेळेला 100% आम्ही 15-0 केल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच हे सगळं झालं. तुम्ही जुने राजकारण्यात अनेक तुम्ही निवडणुका पाहिल्या. मताच्या गरजेमध्ये आता या ठिकाणचं ज्या ताण अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटामध्ये किती मताची तुम्हाला आगायच आहे, काय मताचं बेरीज काय लावली तुम्ही आता सध्या? आम्ही आता गेले 2-2.5-3 महिने ह्या अवसरी बुद्रुक पिंपळगाव जिल्हा परिषद गटाचा जो आम्ही अभ्यास केलेला आहे त्या गटामध्ये मी खात्रीनं त्या ठिकाणी सांगतो की आमच्या जिल्हा परिषद गटाचे जे उमेदवार आहेत प्रशांत शेठ विठ्ठलराव अभंग हे तुतारी चिन्हावर त्या ठिकाणी कमीत कमी 2,500 ते 3,500 2,775 मताने तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा. हा स्क्रीनशॉट तुम्हाला नंतर पुन्हा एकदा लावण्याची संधी मिळेल. कमीत कमी 2,500 ते 3,500 मतांनी त्या ठिकाणी प्रशांत शेठचा विजय तुम्हाला झालेला दिसेल. ठीक, हे सगळं झालं. शिवसेना शिंदे पक्षाचे कार्यकर्ते कसे सक्रिय केलेत, काय जबाबदारी त्यांच्याकडे? ह्या निवडणुकीचे मुख्य म्हणजे आम्हीच खरे तर हे आहोत की आम्हाला आमच्याकडे संपूर्ण ताकद होती, आम्ही संपूर्ण 15च्या 15 उमेदवार उभे करू शकलो असतो, परंतु आम्हाला केवळ ही निवडणूक लढवायची नव्हती तर ही निवडणूक जिंकायची होती. त्याच्यामुळे आम्ही एक पाऊल मागे घेतलं. काही ठिकाणी आम्हाला जिथं सक्षम उमेदवार असून सुद्धा जागा सोडायची वेळ आली, काही ठिकाणी आम्हाला ऍडजस्टमेंट कराव्या लागल्या. आमचे तालुका अध्यक्ष प्रवीण शेठच्या मिसेसला आम्ही त्या ठिकाणी वेगळ्या चिन्हावर लढण्याची भूमिका देखील त्या ठिकाणी घेतली. म्हणजे आम्ही त्या ठिकाणी आता सध्या कारभाराच्या भूमिकेत आहोत. त्यामुळे ही 15च्या 15 जागा निवडून आणणं ही निश्चितपणानं आमची शिंदे गटाची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी जबाबदारी, चिन्ह कोणतंही असू द्या, परंतु जबाबदारी ही निश्चितपणानं आमचीच आहे. नक्कीच हे सर्व महाविकास आघाडीचे नेते होते आणि ते सध्या प्रशांत अभंग आणि कल्याण हिंगे यांच्या प्रचारामध्ये